नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज। सोलापूर येथील श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या जय जयकारात प्रगट दिन आनंदाने उत्साहाने साजरा। सोलापूर शहरासह भारतभर पसरलेल्या भावसार रंगारी शिंपी समाजाची कुलस्वामिनी पहिले शक्तिपीठ म्हणून इतिहासात उल्लेख असलेल्या श्री हिंगलाज मातेच्या प्रगट दिनानिमित्त फाल्गुन शुद्ध वैद्य त्रयोदशी या निमित्त तिथीनुसार श्री हिंगुलांबिका देवी देवालय ट्रस्ट सोलापूर शहर भावसार समाजाच्या वतीने आज या पवित्र दिनाचे प्रीत्यर्थ गणेश पेठेतील भव्य दिव्य अशा श्री हिंगुलांबिका मंदिरात आज सकाळी 6 वाजता श्री देवी मातेच्या मूर्तीला विविध प्रकारच्या 51 फळांचा महाअमृत अभिषेक श्री अशोक शंकरराव क्षीरसागर यांच्या परिवाराच्या हस्ते करण्यात आले। श्री देवीच्या नावाने नावार्पण जप हवन करण्यात आले। सकाळी 10 वाजता प्रारंभ झालेला आणि 12:30 वाजता दुपारी पूर्णाहुती करून आरती करण्यात आली। सायंकाळी 5:30 वाजता श्री हिंगुलांबिका मातेच्या प्रतिकात्मक रूप असलेल्या मूर्तीची विधिवत पूजा राज्यसभेचे खासदार सौ ज्योतिताई वाघमारे यांच्या हस्ते करून शोभायात्रेस प्रारंभ झाला। या प्रसंगी सर्वश्री ट्रस्टी अध्यक्ष किशोर कटारे, प्राध्यापक श्रीकांत आंबुरे, दत्तात्रय पोकाळे, समाजाध्यक्ष माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, भावसार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बापू ढगे, भावसार समाजाचे उपाध्यक्ष श्री राजू हिबारे यांच्यासह समाजातील सर्व संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, माता भगिनी, युवक युवती मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। या शोभायात्रेत समाजातील विविध संस्थेचे लेझिम, ढोल, सांज, नृत्य पथक, शक्तिप्रयोग, विविध वेशभूषा केलेले कलाकार, मनोभावे सर्वत्र अतिशय उत्साहात समाज बांधव भगिनी देवी भक्तांच्याकडून सडा, रांगोळी, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, आरती करून स्वागत करण्यात आले होते। सदरून शोभायात्रा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाच्या मैदान शिवराम चौक इथून निघून दाजीपेठ, श्री मार्कंडेय सहकारी दवाखाना, जोडबसवनाप्पा चौक, कन्ना चौक ते पद्मा थिएटर मार्ग श्री हिंगुलांबिका मंदिरात संपन्न झाला। रात्री 10 वाजता श्री अंबादास राजीव खमितकर यांच्या हस्ते आरती करून उपस्थित भाविकांना प्रसाद देण्यात आला। रत्नापूर न्यूज, सोलापूर।